होतोय पाहायचंय सुमेधसाठी आपल्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिच वर आदळला होता आणि पुरेपूर समाचार लांबलचका येतोय सुमेधच्या बॅट मधून षटकार. चांगली फलंदाजी आता मात्र सुमेध राजाच्या वरती आक्रमण चढवलं जाते. षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा चेंडू सुमेध कदम ब्रँडेड स्ट्रोक. हो 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 परंतु पाहायचं आहे थोडासा ओव्हरथ्रो झालाय. पाहायचंय त्या ठिकाणी किती धावा पूर्ण केल्या जातील. 4 धावा तब्बल पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुमेध कदम ब्रँडेड फटका हेलिकॉप्टरचा नजराणा पाहायला मिळाला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. तदनंतरच्या ओव्हरथ्रो मुळे या ठिकाणी नक्कीच दंडात्मक कामगिरी केली जाईल. या चेंडूवरती पुल केलाय पॉवरफुल. विनोद धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनोदजी जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ राऊंड विकेटने मारा सुमेध कदम साठी. सुरेख चेंडू परंतु तितका दर्जेदार फटका देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुमेध कदम याच्या बॅट मधून षटकार. 6 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या 67 पर्यंत मजल. लो फुल टॉस फटका फसलाय. पाहायचा या ठिकाणी झेल होतोय का. हो 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 झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षक मात्र नो चेंडू. यावेळेस दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. श्री खेम झोलाई क्रिकेट संघ साक्री त्रिशूळ आयोजित स्पर्धेतील पहिला अर्धशतकीय मानकरी सुमेध कदम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 16 चेंडू 51 धावेची खेळी धुवाधार खेळी पाहायला मिळते सुमेध कदम याच्या बॅट मधून. धावसंख्या सांघिक आपण पाहताय 70. अंतिम चेंडू सौरभ. पुन्हा एकदा तितक्या ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. सुमेध कदम याच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. षटकारानं धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या आपण पाहताय 83. फ्री हिटचा चेंडू पाहायचाय. राईट हँड राऊंड विकेटने मारा प्रज्योत नाटेकर सुमेध साठी. गतीमध्ये फसवलं होतं परंतु योग्य वेळेला सजवलेला हा फटका ताकदीचा वापर चेंडू सीमारेखा पार करण्यामध्ये यश मिळालंय. सुमेध कदम याच्या बॅट मधून निघालाय षटकार. यस टीजे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुमेध कदम साठी. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. अन्वय या ठिकाणी डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आत. सुमेध कदम साठी पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. सुमेध कदम याच्या बॅट मधून निघालाय षटकार. पुन्हा एकदा हवाई फायर एअर स्ट्राइक चढवला जातोय अन्वयाच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा षटकार. सुमेध कदम याच्या बॅट मधून निघतोय सुरेख फटकेबाजी. यस टीजे. बत्तीस धावसंख्या. आपल्या षटकातील पुढचा चेंडू लगातारचा तिसरा बॅक टू बॅक षटकार मधून
बघतोस काय रागानं, षटकार खेचलाय अबलोलीच्या वाघानं. 6 धावा. धावा. सांघिक धावसंख्या 45 आपण पाहताय. यावेळेस देखील दर्जेदार फटका, थोडासा मिस हिट पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. धाव देखील खर्च केली जाते. आता मात्र सुरेख चेंडू, सुरेख फटका, आणि या फटक्यावरती चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी सुमेध कदम याच्या बॅट मधून निघ. वरदान देवी रानवी संघाकडून या चेंडूवरती हवाई हल्ला, एअर स्ट्राइक चढवलाय, फिनिशिंग टच देण्याचं काम केलं गेलंय. 6 धावांसाठी सुमेधच्या बॅट मधून निघालाय षटकार. एसटीजे